श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. आपण आज बघूया तुमच्या पार्टनरची आत्ताची करंट एनर्जी काय आहे. ही जनरल कलेक्टिव्ह टाइमलेस रीडिंग असते. तुम्हाला जेवढी रेझोनेट होईल तेवढीच घ्या, बाकीची सोडून द्या. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. हे बघा, आजची जी एनर्जी, जे विचार आहे, मला इथे असं दिसतंय तुमचे पार्टनर आज स्पिरिच्युअल झालेले दिसतंय. ध्यान वगैरे करणं, स्वतःच्या लाईफवर फोकस करणं, करिअरवर फोकस करणं. मनी वाईज मला असं दिसतंय की फायनान्शियली यांना स्ट्रॉंग व्हायचं आहे, तर ते फायनान्शियली विचार करताना मला इथं दिसत आहेत. येणाऱ्या काही दिवसामध्ये नवीन बिझनेस यांना करायचा आहे, त्याच्यासाठी डील करण्यासाठी हे प्रवास देखील करू शकताय, किंवा यांनी स्टार्ट केलेला आहे बिझनेस. जे काही असेल ते मला इथं फायनान्शियली विचार करताना इथं दिसत आहेत. आणि थोडं स्पिरिच्युअल पाथवर चालत आहे ते. ध्यान वगैरे करणं आणि स्वतःला एकदम शांत ठेवणं आणि त्यांच्या लाईफवर, करिअरवर फोकस करणं, हा जास्त मला विचार करताना असं दिसत आहेत तुमचे पार्टनर. आणि त्यांना फ्युचरबद्दल विचार करताना दिसत आहेत. त्यांना तुमच्याबरोबर असेल, त्यांची फॅमिली असेल, यांना जी पुढचे फॅमिली प्लॅनिंग करताना इथं दिसत आहेत. आणि ते खूप सिक्युअर पाहिजे, त्यांना फायनान्शियली खूप स्ट्रॉंग व्हायचं आहे, स्टेबल व्हायचं आहे. आणि त्याचा विचार करताना हे दिसत आहे की पुढे फ्युचरमध्ये माझं जर मॅरिड झालं, माझं लग्न झालं किंवा मला मुलं झाले, तर त्यांचं देखील फ्युचर मी सिक्युअर करू शकतो. एवढं फायनान्स माझे स्ट्रॉंग पाहिजे, असं विचार करताना हे बघते मी यांना. ह्यांचा फ्युचरबद्दल विचार करताना पेंटॅकल्स म्हणजे फायनान्स असतं. करिअरमध्ये खूप स्ट्रॉंग व्हायचं आहे यांना. ज्या करिअरमध्ये हे खूप मेहनत घेताय ना, त्याच्यामध्ये यांना स्ट्रॉंग व्हायचं आहे. कुठल्याही इमोशन्समध्ये किंवा कुठल्याही गोष्टीमध्ये यांना अडकायचं नाही आहे. ह्यांना विचार करायचा आहे तो फक्त स्वतःच्या लाईफवर फोकस करायचा आहे. आणि काही गोष्टी उघड सत्यांच्या समोर आलेले ते स्वतःचेच असतील. ह्यांनी स्वतःवर काम करायला सुरुवात केली आणि बॅकमध्ये म्हणजे पास्टमध्ये जे काही आत्तापर्यंत त्यांनी डिसिजन घेतले होते ते चुकीचे गेले. काही सत्य त्यांच्या समोर आले, ते स्वतःच खूप नुकसान करून घेतले. पण आता नाही, आता त्यांना फ्युचरचा विचार करायचा आहे. आणि खूप फायनान्शियली स्ट्रॉंग होताना हे बघताय स्वतःला. आणि हळूहळू यांचे जे फायनान्स आहे ते स्ट्रॉंग होताना देखील मी बघते. आणि पुढे जाऊन त्यांना फ्युचर सिक्युअर करायचं आहे, हाच विचार त्यांच्या डोक्यात आहे. हीच त्यांची करंट एनर्जी आहे. आणि राहिलं तुमचा विचार, आपण बघूया काय करतात का विचार. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. हो, नक्कीच यांचं प्रेम खूप आहे तुमच्यावर आणि एक डीप लेवलवर तुमच्यासोबत हे स्ट्रॉंग कनेक्शन फील करतात. तुम्ही त्यांच्यासोबत असू नसू, तुम्ही यांच्याशी कॉलवर बोलताय किंवा नाही बोलताय, किंवा तुमचं लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप असेल तरी देखील ह्यांना तुमची एक 24 तास एक कनेक्टिव्हिटी जाणवते. त्यांना तुमचा भास होतो, त्यांना तुमचा आभास होतो. त्यांना असं कुठूनही डिस्कनेक्ट वाटत नाही. तुम्ही भलेही लांब असेल पण ह्यांना तुमच्याशी एक स्ट्रॉंग बेसवर अटॅचमेंट फील होते, असं मला इथं दिसतंय. आणि खूप प्रेम करता हे तुमच्यावर. आणि त्यांना हे जे तुमचं रिलेशन आहे ते फायनान्शियली स्ट्रॉंग पण करायचं आहे. आता इमोशनली तुमचं खूप एकमेकावर प्रेम आहे, विश्वास आहे, पण ह्यांना फायनान्शियली स्टेबल व्हायचं आहे. आणि त्याच्यासाठी हे खूप प्रयत्न करताय. प्रेम भरपूर आहे, मिसिंग एनर्जी आहे. आणि कुठेतरी ते तुम्हाला अटॅच फील करतात, भलेही तुम्ही एकमेकापासून लांब असतील तर. क्लेम करा ही एनर्जी.